नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेत आपण आज जबरदस्त ट्विस्ट बघणार आहोत. तो ट्विस्ट बघण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा. तर कमळीच्या पुढील भागामध्ये ऋषीच्या मांडीवर कमळीचं डोकं बघून नयनतारा हादरते आणि त्यासोबतच अनिका. नयनतारा म्हणते, ऋषी हे काय चाललंय? ऋषी म्हणतो, मॉल बंद झाला आणि आम्ही इथे अडकलो. नयनतारा म्हणते, मॉल बंद होणार हे तुला कसं कळलं नाही? ऋषी म्हणतो, अनाउन्समेंट ऐकली होती मी, पण पोहोचेपर्यंत लेट झालो म्हणून नाही बाहेर येऊ शकलो. पण आपण यावर नंतर बोलूया. तिला ऑलरेडी एसीचा त्रास होतोय, त्यामुळे तिला मी डॉक्टरांकडे घेऊन जातो, पण आपण नंतर बोलूया. तो आता कमळीला उचलतो आणि घेऊन जातो. अनिकाला खूप रडायला येतं असं निगी म्हणते. कमळी आणि तिच्या मागे पडत पडत जाते. ऋषी सर, कमळी बरी होईल ना? ऋषी म्हणतो, हो निगे, तिला काहीच झालं नाही, ती फक्त बेशुद्ध आहे. डॉक्टरांना दाखवलं की होईल ती ठीक. निगी म्हणते, कमळी कमळी ओढ ग. नयनतारा ऋषीला मोठमोठ्यानं आवाज देते आणि रोहित म्हणतो, मॉम शांत हो, इथे बोलण्यामध्ये काहीच अर्थ नाही, चल आपण इथून निघूया. नयनताराला खूप राग आलेला असतो. त्या रोहितसोबत निघून जाते. वॉचमन मालकाला बोलते की तुम्हाला लक्ष देता येत नाही का, मॉलमध्ये कोण आहे कोण नाही. अनिका घरी जाते आणि फेकाफेक करते. रागिनी आणि अनिका, अगं का फेकाफेक करते, का बरं करतेस, का तोडफोड करते? अनिका म्हणते, जा इथून, मला कुणाशी काही बोलायचं नाही. रागिनी म्हणते, अगं चिडचिड करून काही होणार नाही आहे, विचारतो फक्त, निवड ॲक्सिडेंट होता. अगं दोघं ते चुकून मॉलमध्ये बंद झाले होते. उगाच कुठल्याही गोष्टीचा एकमेकांशी संबंध जोडू नको. तू कुठल्याही गोष्टी कुठे घेऊन जातोस आणि अवघड करून ठेवतो. अनिका म्हणते, मी अवघड करून ठेवते मॉम, तू बघितलं नाही ते काय झालं ते रात्रभर दोघं एकत्र होते, मला खूप राग येते. ऋषीने तिला उचलून कसं घेतलं, तिला ऋषीने हात कसा लावला, नाही नाही मला हे सहनच होत नाही. ते रात्रभर काळजीच होते आणि त्याला ते महागात पडेल. अनिका खूप हायपर होते आणि खाली पडलेली काच उचलते. तेवढ्यात कामिनी येते आणि अनिका हात कापणार. तेवढा कामिनी म्हणते, अनिका तिच्यावर हात उचलते. अनिका भानावर येते आणि कामिनीवरचा हात खाली घेते. ऋषी कमळीला उचलून हॉस्टेलमध्ये घेऊन जाते. आता सगळेच बघत असता. मुली म्हणतात, हे काय, ह्या कमळीला चक्क ऋषी सरांनी उचलून घेतलं. हा ऋषी तर खूपच रोमॅन्टिक निघाला. आता सगळेच जण मुख्य बसा त्या दोघांना हसत असतात, म्हणजे शांतपणे हसत असतात आणि निगी वाकड्या नजरेने सगळ्यांना बघत असते. कामिनी म्हणते, अनिका शांत हो, आणि त्या मुलीसाठी तू स्वतःला एवढा का त्रास करून घेतेस? तू विसरली का तुझी कामिनी ना, तुझा हा गर्व राग तुला माझ्याकडून मिळाला आहे आणि योग्य ठिकाणी वापरायचा. किती वेळा सांगितले ग, तू तुझ्या आईवर नाही माझ्यावर गेली आहे. तू कधी हरायचं नाही, तू हरलीस तर मी सुद्धा हरेल. आता जे झालं ना ते होऊ दे. आता काही करून आपल्याला त्या मुलीला बेइज्जत करायचं आहे आणि त्यानंतर या शहरातून, त्या हॉस्टेलमधून तिला बाहेर फेकावं लागणार. त्या मुलीची ही हिंमत, ती माझ्या नातीसमोर उभी राहणार आणि हिचं आता मला काहीच करावं लागणार नाही. ऋषी आणि निगी कमळीला घेऊन आत येतात. ऋषी तिला बेडवर टाकतो आणि निगी तिच्या अंगावर पांघरून घालते. सगळ्या मुली खिडकीतून बघत असतात आणि खिकी करून हसत असतात. अनिका, चल आताच मी काहीतरी करते, फक्त तू मला मदत कर. अनिका म्हणते, आजी त्याचा काही उपयोग आहे का, आजपर्यंत काही झालं का? आता हा माझा डाव असणार, मी जो प्लॅन करतो तोच तू करणार. आता अनिका मान हलवते. ऋषी कमळीच बघत राहते आणि सॉरी कमळी, मी तिथून बाहेर पडायचा प्रयत्न नाही केला. निगे मात्र खूप टेन्शनमध्ये असते आणि म्हणते, कमळी ये, कमळी उठ गे. ऋषी म्हणतो, निगे काळजी करू नको, माझं डॉक्टरांशी बोलणं झालं, ते म्हटलं की काळजी करायचं काही कारण नाही, तिला औषध मिळालं की नीट होणार. काय आहे ना, मॉलमध्ये एसी जास्त असल्यामुळे तिला सहन नाही झालं. इकडे मुली मात्र खूप इम्प्रेस होतात आणि म्हणतात, वाव किती रोमॅन्टिक आहे. कमळीला ऋषी सर उचलून घेऊन आले. आपण तर बेशुद्ध व्हायचं का? ऋषी म्हणतो, काय चाललंय, चला जा, आम्ही आपापल्या रूममध्ये. आता सगळे निघून जातात आणि ऋषी पण गेल्यानंतर मुली पुन्हा कमळीच्या रूममध्ये येतात आणि म्हणतात, निगी सांग ना कमळीला काय झालं आणि ती ऋषीसोबत कुठे होती? हाऊ रोमॅन्टिक. निगी म्हणते, आवाज करू नका, कमळी झोपली ना, तुम्हाला दिसत नाही का? पण मुली काय ऐकत नाही आणि गडबड करत असतात. निगी म्हणते, अगं प्लीज जा ना तुम्ही, मी नंतर सांगते. आता कमळीला शुद्ध येते आणि ती म्हणते, ऋषी सर. निगी म्हणते, कमळे झोप. पण कमळीला आता मॉलमध्ये सगळेच आठवते. ऋषी कॉलेजमध्ये जाण्यासाठी आवरत असतो. तेवढ्यात नताशा येते आणि म्हणते, काका तू रात्रभर मॉलमध्ये होता ना कमळी ताईसोबत, तुम्ही तिथे काय करत होता? तेवढ्यात राधिका येते आणि म्हणते, नताशा तू इथे काय करतेस आणि काकांना असे काय विचित्र प्रश्न विचारते? तुला स्कूलमध्ये जायचं ना, चल. नताशा म्हणते, मला नाही जायचं स्कूलमध्ये. पण ऋषी तिला समजावतो आणि पाठवून देतो. राधिका चिडून म्हणते, काय ऋषी, नताशाचा
नताशाचा प्रश्न चुकीचा नव्हता. तू आणि कमळी रात्रभर मॉलमध्ये काय करत होते? ऋषीला अजून स्माईल करतो आणि म्हणतो, वहिनी तुझ्या डोक्याला जे काय आहे ना तसं काय नाही आहे. राधिका हसायला लागते. तू म्हणते, अगं तुला दादा आवाज देतो, जा जा, आणि घालवते. त्यानंतर त्याला आठवतं कमळीसोबत घालवले क्षण. तो स्वतःला हसतो आणि तेवढ्यातच साहेब येतो आणि रात्रभर काय सांग तू रात्रभर मॉलमध्ये काय केलं? ऋषी म्हणतो, साहेब तू कुठे होतास? तू रात्रभर घरी नव्हता, म्हणजे दाल में कुछ काला आहे. साहेब काही सांगत नाही. ऋषी म्हणतो, ठीक आहे, मी आईकडे जातो आणि तिला सांगतो, ती विचारेन तुला, मग तिलाच उत्तर दे काय द्यायचं. साहेब म्हणतो, नको नको, नयनतारा मॅडमचा तिसरा डोळा उघडला ना तर मी भस्म होईल, पृथ्वीवरून उडून जाईल. ऋषी हसतच म्हणतो, मग सांग. साहेब म्हणतो, काय आहे ना, का रात्री मीच तुम्हाला दोघांना मॉलमध्ये ठेवलं, मीच मॉल बंद करायला लावला. हे काय ऋषीला आवडत नाही. तो म्हणतो, साहेबा तू असं का केलंस? तुला माहीत आहे का त्यामुळे किती गोंधळ झाला? तो म्हणतो, अरे मला वाटलं होतं की तू कमळीसोबत वेळ घालवा आणि तुला तू नक्की आवडेल. इकडे निघे कमळीसाठी पोहे घेऊन येतो आणि म्हणते, कमळी हे बघ गरम गरम पोहे तू खा आणि आराम कर. पण कमळी मात्र बॅग भरत असते. निघे म्हणते, कमळे हे काय करतेस? कमळी म्हणते, काय करते म्हणजे कॉलेजची तयारी. तिथे तू कॉलेजमध्ये नाही यायचं का? कमळी म्हणते, का नाही यायचं तिथे? अगं ऋषी सरांनी सांगितलं तुला कॉलेजमध्ये येऊन द्यायचं नाही आणि तुला आराम करायला सांगितलं. कमळी म्हणते, नाही मला यायचं, माझा अभ्यास बुडाला. निघे म्हणते, अगं तू बेशुद्ध पडली होती म्हणून ऋषी सरांनी तुला सांगितलं आराम करायला. आता कमळीला आठवतं तिला हसवण्यासाठी ऋषीने किती प्रयत्न केलेले असता. ती स्माईल करत असते. निगी तिच्याकडे बघून म्हणते, काय कमळे, कालपर्यंत ऋषी सरांचं नाव घेतलं की चिडायची, आज चेहराच फुलला आहे. कमळी म्हणते, निगीच ऋषी सर लई चांगले आहेत ग. निगी म्हणते, मला माहीत होतं, तुलाच मान्य नव्हतं. बरं कमळे, मॉलमध्ये काय झालं? आता कमळी तिला सांगत असते. साहेब म्हणतो, ऋषी सॉरी. ऋषी म्हणतो, सॉरी का साहेब? उलट तुम्हाला थँक्यू. रात्री मला खूप छान वाटलं कमळीसोबत, मी मस्त वेळ घालवला, फक्त ती बेशुद्ध नव्हतो पडायला. पण ठीक आहे, होईल ठीक असं बोललं की नयनतारांनी बोलावलं. साहेब म्हणतो, ऋषी आता तुझं काही खरं नाही. नयनतारा मात्र खूप चिडलेली असते आणि म्हणतो, ती गावंडर बोल की मला अजिबात आवडत नाही, मुलगी अजिबात आवडत नाही. आणि रात्रभर ऋषी त्या मुलीसोबत, मला तिला बघितलं तरी डोक्यात तिडक निघते. आणि रोहित म्हणतो, मम्मा तू शांत हो, अगं तिची एक स्टुडंट आहे, मला पण हे कळत नाही, तू ऋषीला एवढ्या छोटा जॉब करायला परवानगी कशी दिली? अगं तिथे वेगवेगळ्या मुली असतात, ऋषी कुणाच्या प्रेमात पडला तर? नयनतारा म्हणते, अजिबात नाही, एक तर ती गरीब घरातील मुलगी आहे आणि तू रेपुटेशन खराब केले. आता मी ऋषीला तसं काहीही करू देणार नाही. तेवढ्यात तिथं ऋषी येतो आणि म्हणतो, मम्मा बोल काय तर? नयनतारा म्हणतो, तू मॉलमध्ये कसा अडकला? तुला आपल्या रेपुटेशनची जराही काळजी नाही का? आणि तेव्हा ऋषी म्हणतो, मम्मा तू काहीच काळजी करू नको, तसलं काही नाही. इथंच हा एपिसोड संपून जातो. आणि प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन